Hello everyone, welcome to the Judicial Wings, a knowledge of judiciary, executive and legislation. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्या सोबत आहे. न्यू लेबर कोड्स ऑफ इंडिया 2025 19-20 तारखेला आपल्याकडे आलेले होते आणि हे जे लॉज आहे ते ओल्डच आहे. 2020 21 19 पासून याच्यावर काम सुरू होतं, बट तरीही आता आपल्याकडे ते इम्प्लिमेंटेशन डायरेक्टली झालेलं आहे. तर यामध्ये 4 कोड्स त्यांनी न्यू दिलेले आहे आणि 29 जे आधीचे लॉ होते ते पूर्ण रिपीट करून त्याच्यापासून हा लॉ आपल्याकडे 4 न्यू कोड आलेले आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की आता आपल्याकडे एक इंडस्ट्रियल कोडची एक्झाम होणार आहे. त्या एक्झाम्स मध्ये हे क्वेश्चन्स किंवा याबद्दल सिलेबस येणार आहे का, तर डेफिनेटली येणार आहे, कारण इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि अजून एमपीएससीचा सिलेबस आपल्याकडे आलेला नाही आहे. त्यामुळे जेव्हाही आता एमपीएससीचा न्यूली सिलेबस येईल तेव्हा तुम्हाला हे सगळे कोड्स 4ही कोड्स अवेलेबल मिळतील. आता हे जे कोर्स आहे ते आपण क्लासेसमध्ये सुरू करणारच आहोत, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की मी शॉर्टन करून त्या एक्झॅक्टली त्याचा पर्पज काय एवढंच तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. एक जस्ट इंट्रो देते आहे 10 ते 15 मिनिटात. आणि बाकी जे लेबर कोड्स आहेत, 4ही लेबर कोड्स, ते आपल्याला प्रॉपरली एक एक कम्प्लीट करावं लागेल ऍज अ सिलेबस, ऍज अ प्रॉपर अभ्यास म्हणून. तर एवढी अपेक्षा करू नका की मला या शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं समजेल, कारण त्याचा प्रॉपरली अभ्यास करावा लागेल आपल्याला आणि ते 4 कोड्स हे खाली इथे मी मेन्शन केलेले. आता सगळ्यात आधी पर्पज काय, तर सिम्प्लिफिकेशन असावं. वेगवेगळे होते, यू नो दॅट, की आपण इंडस्ट्रियल लॉ बघितले आहे काही, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट बघितला, त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स कॉम्प्लिकेटेड, काही सेम. त्याच्यानंतर दुसरा मग मिनिमम वेजेस बघितला, त्याच्यातही तीच प्रोसिजर दिसती आहे पण काही थोडी कॉम्प्लिकेटेड. सो ह्या सगळ्या ज्या कॉन्व्होल्युटेड लॉज आपल्याकडे वेगळे 29 लॉज होते, तर या सगळ्या लॉला इथे एकत्रित करून 4 प्रॉपर कोड. यामध्ये लेबर्स, दिस इज अ वी कॅन से द वर्कर्स लेबर सेंट्रिक कोड आपण याला म्हणू शकतो, म्हणजे लेबरच्याच फेवरमध्ये हे सगळे कोड्स बनलेले आहेत. पर्पज काय, तर सिम्प्लिफिकेशन, सगळ्यांना सिम्प्लिफाईड केलेलं आहे. खूप हार्श किंवा कॉन्व्होल्युटेड जे आपण म्हणतो की ते तसं काहीही नाही आहे. इट्स नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड, सहज तुम्ही अभ्यास असा करू शकता. सेक्युरिटी पर्पजसाठी, लेबरच्या वर्करच्या सेक्युरिटी पर्पजसाठी ते खूप सारे प्रोव्हिजन्स आपल्याला दिसेल. आणि सस्टेनेबल ग्रोथ, दॅट इज वी कॉल द डेव्हलपिंग और डेव्हलप्ड इंडिया आपण ज्याला म्हणतो, तर त्या प्रकारे आपल्याला सस्टेनेबल ग्रोथ ऑफ द वर्कर्स अँड द वर्क विच इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउ डेज. त्यामुळे इथे अशा प्रकारे या कोडचा पर्पज आपण म्हणू शकतो. नॅशनल स्टँडर्ड, जेंडर डिस्क्रिमिनेशन, हेल्थ केअर प्रमोटेड, मॅन्डेटरी सेफ्टी. नॅशनल स्टँडर्ड जे आहे वर्कर्सचं आणि वर्क्सचं तुमच्या ज्या काही, तर नॅशनल स्टँडर्ड इथे मेंटेन राहावं. जेंडर डिस्क्रिमिनेशन, बिकॉज वी हॅव ऑलरेडी प्रोव्हिजन इन अवर कॉन्स्टिट्यूशन दॅट इज इक्वल पे फॉर द इक्वल वर्क टू द विमेन अँड मेन, पण ते प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन केलं जात नव्हतं. बिकॉज कॉन्स्टिट्यूशन जरी सांगत असेल तुम्हाला डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसीमध्ये, पण त्याला पुनिटिव्ह लॉ एखादा आपल्याकडे नव्हता किंवा त्याचा कायदा त्याच्याबद्दल एवढं इम्प्लिमेंटेशन स्ट्रिक्टली आपल्याला प्रोव्हाइड करत नव्हतं. दॅट्स वाय द जेंडर डिस्क्रिमिनेशनला कायद्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि इथे इक्वल पे फॉर द इक्वल मेन अँड विमेन आपल्याला आता स्ट्रिक्टली बघायला भेटणार आहे. प्रोव्हिजन्स त्याचे बघायला भेटणार आहे. देन अजून एक प्रोव्हिजन आपल्याकडे नव्हतं, दॅट इज की ते आपल्याला बाहेर देशात पाहायला मिळायचं की पॅटर्निटी लिव्ह, म्हणजेच जसं महिलांना 6 महिन्यापर्यंत लिव्ह मिळतात मॅटर्निटी लिव्ह, तसंच आता मुलाच्या आईला तर मिळत होतं पण वडिलाला मिळायच्या नाही, तर त्या आता इथे पुरुषांसाठी सुद्धा देण्यात येतात. फार कमी आहेत, बट इट्स ओके आहे. आपल्याकडे जेंडर डिस्क्रिमिनेशनवर काम तरी सुरू झालेलं आहे निदान. हेल्थ केअर प्रमोटेड, डेफिनेटली वर्कर्स आहे, हजार्डस इंडस्ट्री असो किंवा कुठल्याही केमिकल्स इंडस्ट्रीज असो, यामध्ये हेल्थ केअर प्रमोशन्स खूप महत्वाचा आहे. आणि हा जो पूर्ण कोड आहे, हे 4ही कोड आपल्याला हेल्थ केअर बद्दल सर्वात जास्त प्रोव्हिजन्स आपल्याला यामध्ये पुढे दिसणार आहे. सो हेल्थ केअर बद्दल जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोव्हिजन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि हेल्थ केअर हे खरंच खूप महत्वाचं आहे आता तरी वर्कर्ससाठी. आणि मॅन्डेटरी सेफ्टी सुद्धा इथे खूप महत्वाचे. हे मेन जे 4 घटक आहे, असे तर खूप आहेत जर कोड आपण पूर्ण वाचला तर, पण जसं मी सांगते की इट्स अ इंट्रो, मी तुम्हाला इंट्रो देते की नेमकं आपल्याला काय बदल झालेले दिसतात, तर त्यामध्ये आपल्याला हे 4 बदल मुख्यत्वे दिसून येत आहेत. त्यानंतर जर पुढे आपण गेलो तर हे 4 कोड आहेत कुठले, तर कोड्स ऑन वेजेस ऍक्ट, जे मिनिमम वेजेस ऍक्ट होता, तर 2019 आपल्याला कोड ऑन वेजेस मिळणार आहे. यांना ऍक्ट
ऍक्ट नाव काढून कोड ऑफ वेजेस, बिकॉज दिस द कन्सोलिडेशन ऑफ द 29th ऍक्ट आहे. 29 कायद्यांचं कन्सोलिडेशन करून एकत्रित आणून यांना 4 याच्यामध्ये डिवाइड करून काही ओल्ड प्रोव्हिजन्स रिपील्ड करून आणि न्यू प्रोव्हिजन्स इन्सर्ट करून हे कायदे आणि कोड्स बनवलेले आहेत. आता कोड ऑन द वेजेस, यू नो दॅट दिस कोड्स लिटरली प्रोव्हाइड अस द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द वर्कर्स वेजेस. सो स्पेशली फॉर द मिनिमम वेजेस, जसं आहे की या कोडचं महत्वच आहे आणि याच्यामध्ये प्रोव्हिजन्स जे दिलेले आहेत ते मिनिमम वेजेस अँड इन्शुअर टाइमली पेमेंट. आता प्रत्येक कोड जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये एक लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, डेली मी सांगते तुम्हाला, डेली क्लासेसमध्ये सांगते, कारण तुम्हाला मला असं माझं पर्सनल मत आहे की फक्त एक लॉ फील्ड म्हणजे फक्त वकिली करणे किंवा जज बनणे नाही आहे, तर हे कायदे कोण बनवतात? आपणच बनवतोय. लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये आपणच काम करतोय. तर अनेक अशा वॅकन्सीज, अनेक अशा सेक्रेटरिएट लेवलवरचे ड्राफ्टिंग सेक्रेटरी, अध्यक्ष, लॉ, याच्यामध्ये ज्या आपल्याला वॅकन्सीज येतात त्याबद्दलही माहिती पाहिजे. आणि हे जे कायदे बनवण्याचं जे काम आहे ते फक्त लेजिस्लेचरचं आहे. तर लेजिस्लेचरमध्ये जे बियॉन्ड द स्टेज किंवा आपण बॅक द स्टेज जी कमिटी काम करते तिथे सगळी लॉयर्सचीच कमिटी आहे, जे की इथे अभ्यासू सद विवेक बुद्धीवाले जे कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित आहेत तेच आहेत. त्यामुळे हा एक कायद्याचा स्ट्रक्चर असतो की कोड ऑफ द वेजेस मध्ये आता तुम्हाला त्याचं शॉर्ट टायटल मिळणार, मग त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स मिळणार, त्याच्यामध्ये काही कमिटीज मिळणार, ऑथॉरिटीज मिळणार, काही मिनिमम वेजेसचे प्रोव्हिजन्स मिळणार, इन्शुअर टाइमली पेमेंटचे प्रोव्हिजन्स मिळणार, अँड देन त्याच्यामध्ये तुम्हाला काही पनिशमेंट्स किंवा पेनाल्टी सुद्धा असे प्रोव्हिजन्स या कोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर मग तशा पद्धतीने आता आपल्याला हा कोड वाचायचा. पण आता मिनिमम वेजेस याचं जे नाव बदलून, सॉरी थोडी सर्दी झालेली आहे म्हणून मी आज सकाळचा क्लास सुद्धा संध्याकाळी शिफ्ट केलेला आहे 6 वाजता. कोड ऑन द वेजेस 2019 जर 19चा बघितला तर स्पेशली मिनिमम वेजेसशी डील करतो आणि टाइमली पेमेंटशी डील करतो. तर एका कायद्यामध्ये ज्या काही डेफिनेशन पर्पज पासून तर पनिटिव्ह पनिशमेंट पासून आपल्याला प्रोव्हिजन्स पाहायला मिळतात, ते याच्यामध्ये आपल्याला उद्यापासून एक एक बघायचं आहे. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020चा हा कोड आहे. 2020ला बनून तयार झालेला कोड आहे, बट इम्प्लिमेंटेशन त्याचा आत्ता झालेला आहे. रेग्युलेट्स इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड वर्कर्स राईट्स. सो इट्स डील्स विथ द इंडस्ट्रियल रिलेशन्स, डेफिनेटली ट्रेड युनियन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. अँड वर्कर्स राईट्स. सो द मेन पर्पज ऑफ द इंडस्ट्रियल रिलेशन कोड विच इज industrial to maintain the industrial relation, regulates the industrial relations and workers right. अजून त्यामध्ये वर्कर राईट्स सुद्धा आपल्याला दिलेले आहे. ओके, नाव कोड ऑन सोशल सेक्युरिटी 2020. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कोड आहे. मी ते 3च मेन्शन केले आहेत. सेक्युरिटी त्याच्यामध्ये कव्हर होतो. तर 4 आहेत आपल्याकडे, हे लक्षात ठेवा. 4 कोड्स आपल्याकडे आलेले आहे. कोड ऑन द सोशल सेक्युरिटी 2020चा अजून एक आहे. To provide a universal social security for all workers, occupational safety, health and working conditions code 2020. हा जो आहे एक मी इकडे टायपिंग मध्ये इकडे आलेला आहे, सॉरी फॉर दॅट. सो हा सुद्धा एक कोड आपल्याकडे इथे प्रोव्हाइड केला आहे. अँड प्रोव्हिजन्स अबाउट सेफ वर्किंग कंडिशन फॉर द एम्प्लॉईज. सो असे 4 कोड आपल्याकडे इथे आलेले आहे. दिस इज द 4th वन. ओके, नाव सर 4 कोड आपल्याला इथे अभ्यास करायचे आहे. युनिव्हर्सल सोशल सेक्युरिटी काय आहे हे कोड ऑफ द सोशल सेक्युरिटी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर वर्कर्स कंडिशन्स कोड जो आहे त्याच्यामध्ये 2020चाच कोड आहे. सेफ वर्किंग कंडिशन्स ऑफ द एम्प्लॉई, जे प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. आता हे डीपली कव्हर केल्यानंतरच आपले सगळं होणार आहे प्रॉपर अभ्यास. बट आता सध्या मी तुम्हाला इथे इंट्रो सांगू शकते की तुम्ही एक तसे तर भरपूर सारे युट्यूबवर लेक्चर्स हिंदीमधनं तुम्हाला मिळून जातील, मराठीतनं जरी नाही मिळाले तरी, बट आपल्या भाषेमध्ये आणि आपण जशा प्रकारे डिस्कशन करतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या 4ही कोडची जी इम्प्लिमेंटेशन डेट आहे ती नोव्हेंबर 21 तारखेला यांचं इम्प्लिमेंटेशन झालं आहे. कायदे जरी 19, 20, 20 चे असतील तरीही इथे 2025 पासून आपण इथे यूज करायला, म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या कोर्ट्समध्ये आणि आपल्या सगळ्या ऑफिशियल्स डिपार्टमेंट्समध्ये याला जी मान्यता मिळालेली आहे, जी नोव्हेंबर 2021 पासून आपण आता इथे इम्प्लिमेंटेशन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कन्सोलिडेटिंग 29 एक्झिस्टिंग लेबर लॉ इंटू द 4 कीज कोड्स वर्कर सेंट्रिक.
तर डेफिनेटली मी जसं म्हणत होती की आपल्याला खूप लेबर कोडचा अभ्यास करावा लागेल, एवढे लेबर कोड. आता ते सोपं झालंय इंडस्ट्रीयल कोर्टाच्या एक्झामिनेशनसाठी की 29 सगळे काढून टाकून त्यांनी, म्हणजे दिस इज सोने पे सुहागा यू कॅन से. ठीक आहे की नाही, की एवढा अभ्यास करण्यापेक्षा आता मला फक्त 4 कोडचाच अभ्यास करायचा आहे. अँड यू आर अ लकी ऑल द स्टुडंट्स. वाय? बिकॉज खूप सारा सिलेबस झाला असता, त्याच्यापैकी आता खूप चांगली गोष्ट झाली आहे. वर्कर सेंट्रिक आहे, मी तर आधीच तुम्हाला सांगितले की यस, की वर्कर्सच्याच फेवरमध्ये 90% प्रत्येक लॉ असतात. जिथे ज्याला हार्डशिप जास्त होईल तिथे लॉज इथे त्याच्याच सेंट्रिक मध्ये बनवलेले असतात. नाव कम टू द नेक्स्ट. आता याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीचे जे वर्कर्स आणि एम्प्लॉईज इथे या कायद्याअंतर्गत त्यांनी मेन्शन केलेले आहे की हे कायदे कुणाला प्रोटेक्ट करणार आहे. प्लांटेशन्स वर्कर्स असेल, बागायती वर्कर्स म्हणतो आपण ज्याला, जर्नलिस्ट असतील, डबिंग आर्टिस्ट असतील, स्टंट पर्सन असेल, गिग वर्कर इन द से यू कॅन लाईक झोमॅटोचे जे डिलिव्हरी बॉयज आहेत, स्विगीचे डिलिव्हरी बॉयज आहेत, जे आपल्याकडे येतात, ज्यांना इथे आतापर्यंत कोड्समध्ये जागा नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचे याच्यासाठी प्रोव्हिजनच नव्हते, तर ट्रीट देम ॲज अ एम्प्लॉई असं या कायद्यांनी म्हटलं आहे, या कोडनी म्हटलं आहे. आणि त्याचे प्रोव्हिजन्स प्रॉपरली स्ट्रिक्टली इथे त्यांनी प्रोव्हाइड पण केलेले आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स, अग्रिगेटर्स. सो असे एवढी याच्यामध्ये लिस्ट आहे. आता यांच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला कोणते वर्कर्स कोण आहे काय नाही या सगळ्या कोड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर एक्झॅक्टली या कोडमध्ये एक महत्वाचे ते काय टप्पे आहेत आणि महत्वाचे काय बदल झालेले आहेत. अपॉइंटमेंट लेटर देणे गरजेचं आहे. पहिले कंपल्सरी नव्हतं, एखादा वर्कर्स ठेवला किंवा गिग वर्कर असेल, डिलिव्हरी बॉय असेल, असे अनेक जे वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत, त्यांना अपॉइंटमेंट लेटर कोणी देत होतं कोणी देत नव्हतं, कंपल्सरी नव्हतं. पण आता हे मॅन्डेटरी केलंय की तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर म्हणजे एम्प्लॉयरला, कंपनीला, फॅक्टरीजला, जे कोणीही ते ओनर्स असतील त्यांना आपल्या वर्कर्सला अपॉइंटमेंट लेटर देणं गरजेचं आहे. सॅलरी स्लिप देणं गरजेचं आहे वर्कर्सला. कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट करणं गरजेचं आहे प्रॉपरली अकॉर्डिंग टू द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट फॉर गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर अल्सो. सगळ्यांनाच हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर पुढचं प्रोव्हिजन आपल्याला इथे स्पेशली जे ऍड केलेलं आहे दिसते, हे बघा मी फक्त 70 to 80% एक महत्वाचे प्रोव्हिजन्स ऍड केलेले सांगते. बाकी कायदा जर शिकायचा असेल तर आपल्याला पूर्ण कायदाच वाचणं गरजेचं आहे. सोशल सेक्युरिटी स्कीम्स, पोर्टल रजिस्ट्रेशन सोशल सेक्युरिटी स्कीमवर प्रॉपरली कायदे बनलेले आहे आणि पोर्टल सुद्धा रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी आता ओपन करतील किंवा केलेले असेल कदाचित. ओव्हर टाइम पे असेल तर मग तुम्हाला त्याप्रमाणे त्यांना पेमेंट करावं लागेल, डबल पेमेंट करावं लागेल. अशा प्रकारे प्रोव्हिजन्स आपल्याला आता बघायला मिळतात आणि कंपल्सरी आहे. 500+ वर्कर कंपनीज असेल तर मॅन्डेटरी टू प्रिपेअर द सेफ्टी कमिटीज. जर 500+ वर्करची कंपनी असेल तर तुम्हाला सेफ्टी कमिटी तिथे एस्टॅब्लिश करणे गरजेचं आहे. जसे की आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट मध्ये बघितलं की काही कमिटीज कोणत्या पर्टिक्युलरली कंपनीजमध्ये एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी, सेफ्टी रिजनसाठी. तिथे 500+ असेल तर तुम्ही सेफ्टी कमिटी अनिवार्य आहे तुम्हाला. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स फास्ट रिझोल्युशन, इथे एक नवीन प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळतं. बिकॉज हे जे डिस्प्यूट्स आहेत त्याचं फास्टली रिझोल्युशन व्हावं, जे की वर्कर्स युनियन्स आणि कंपनीमध्ये जे डिस्प्यूट्स निर्माण होतात त्याबद्दल किंवा अनेकही डिस्प्यूट्स जिज रिगार्डिंग द वर्कर्स. सिंगल रजिस्ट्रेशन आहे, सिंगल लायसन्स, सिंगल रिटर्नचे ही प्रोव्हिजन्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. इक्वल पे फॉर इक्वल वे, दिस प्रोव्हाइड्स असतं prohibit the discriminations between the male and female. Okay. And night shifts for women worker with advocate safety, definitely properly safety. जर नाईट शिफ्ट अलाउड असेल, नाईट शिफ्ट if she is ready to do the night shift job with her consent, तर ऍडव्होकेटली सेफ्टी तिची मेंटेन करणं गरजेची आहे तुम्हाला, जी की कंपनीची जबाबदारी असेल. सोशल सेक्युरिटी, ग्रॅच्युटी बेनिफिट्स, ग्रॅच्युटीवर तर खूप सारे आता इथे बदल झालेले आहेत, ते खूप मोठा विषय आहे. लिव्ह पोलीस फॉर वुमेन अँड मेन ऑल्सो पॉलिसीज आहे अँड वर्किंग आवर्स अँड ओव्हर टाइम 48 इन अ वीक मधून तुम्ही 48 घंटा फक्त काम करू शकता. वॉट एव्हर इन अ टाइम, वॉट एव्हर इन अ शिफ्ट तुम्हाला वर्कर्सला काम द्यायचं असेल ऍज पर देअर कन्सेंट.
तर ते करून घेऊ शकता. बट वीकमधनं 48 आवर्स तुम्हाला काम करून घ्यायचं, त्याच्यावरती नाही. वेदर तुम्ही एक शिफ्ट 12 तासाची ठेवा, परत 4ची ठेवा, वॉट एव्हर जे काही असेल ते 8 आवर्स स्लीपिंग टाइम सोडून. बट 48 तास 48च आवर्स तुम्हाला इथे दिलेले आहे. ओव्हर टाइम डबल पेमेंट. ओव्हर टाइम जर करून घेत असेल वर्कर्स कडनं तर डबल पेमेंट द्यावं लागेल त्यावेळेचं तुम्हाला ओव्हर टाइमचं विथ द कन्सेंट ऑफ वर्कर. बट ह्या सगळ्या सिच्युएशन ज्या की विमेन नाईट शिफ्ट असेल किंवा ओव्हर टाइम असेल तर यू कॅन नॉट फोर्स ऑन द वर्कर, दॅट इज ऑल्सो प्रोहिबिटेड. विथ देअर कन्सेंट यू कॅन डू सो. की तुम्ही कन्सेंट विथ त्याच्या करू शकता वर्कर्सच्या. रिक्वायर 180 डेज वर्क फॉर अ लिव्ह. जर वर्कर्सला लिव्ह पाहिजे असेल तर त्यांनी 180 दिवस काम केलेलं असावं 365 दिवसापैकी, तरच त्याला लिव्ह मिळणार आहे. तर हे जे प्रोव्हिजन्स आहेत मेनली मी इथे तुम्हाला ऍड करून दिलेले आहे, जे की न्यू लेबर कोड्स ऑफ इंडियामध्ये 2025चा लॉ आपल्याकडे आलेला आहे, कायदे आलेले आहे. अँड इंडस्ट्रीयल बॅचेस साठी येतात. ते इंडस्ट्रीयल बॅचेस मी अजून सुरू केलेले नाहीये, मागे सुरू केल्या होत्या पण अजून इंडस्ट्रीच्या बॅचेस सुरू नाही केल्या. तर इंडस्ट्रीच्या बॅचेस 8-10 दिवसानंतर सुरू होतील. तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असेल तर यू कॅन टेक ऍडमिशन्स, बिकॉज ऑलरेडी जो काही सिलेबस झालेला आहे, भरपूर सारा सिलेबस झाला, तर यू कॅन वॉच रेकॉर्डेड व्हिडिओ ऑल्सो. बट ज्या दिवशी न्यू लॉज आणि न्यू कोड्स मी सुरू करेल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सांगेल की आता आपल्याकडे हे कोड सुरू होत आहे. सध्या कन्झ्युमरची बॅचेस सुरू आहे, कन्झ्युमर अँड न्यू JMFC बॅचेस सुरू आहे. तर कन्झ्युमरचे एक विषय ऑलरेडी आता नवीन झालाय, दॅट इज एसेन्शियल कमोडिटी. अँड द सेकंड सब्जेक्ट आता आपल्याला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट घ्यायचा आहे. अँड JMFC ची जी आहे ती न्यू बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आणि JMFCच्या विद्यार्थ्यांचे मी ऑलवेज फेवरमध्ये असते की त्यांना वर्षानुवर्ष प्रिपरेशन करायला लागतं. त्यामुळे इथे त्यांना इन्स्टॉलमेंट्स पेमेंट खूप शॉर्टली इन्स्टॉलमेंट्स मी क्रिएट करून दिली आहे. यू कॅन गो टू द ॲप ज्युडिशियल विंग्स ॲप अँड सर्च देअर फॉर द न्यू JMFC कोर्स. आणि तुम्ही 600 रुपये इन्स्टॉलमेंट्स भरून तुमच्या ऍडमिशन्स घेऊ शकता फॉर द 6 months, नेक्स्ट 6 months. अजून मोर ओव्हर द न्यू अँड इंटरेस्टिंग फॅक्ट इज दॅट की आपल्याकडे ज्युडिशरी रूल्स अमेंडमेंट केलेले आहे, त्यावरही मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. आणि ज्युडिशरी रूल अमेंड करून आता आपल्याकडे वॅकन्सी काढण्यासाठी किंवा नोटिफिकेशन काढण्यासाठी MPSC मोकळी झाली आहे. बट द सुप्रीम कोर्टामध्ये जे रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे विच इज रिगार्डिंग द 3 year प्रॅक्टिस बाय दी बार असोसिएशन, तर आपण असं गृहीत धरू शकतो की इट्स ओके, लवकरात लवकर त्याचा निर्णय लागून लवकरात लवकर या केस सॉल्व्ह होऊन आपल्याकडे नोटिफिकेशन लवकरच येईल. भरपूर जण मी व्हिडिओज बनवते किंवा 1-2, भरपूर नाही पण एखादा जो कोणी विद्यार्थी असतो तो मला म्हणतो की मॅडम काही पण सांगू नका, यावर्षी वॅकन्सीज नाही आहे किंवा काही पण बोलू नका, लवकर वॅकन्सी निघणार नाही 1 वर्ष, असं काहीही नाही आहे. अशा चर्चा जर कानावर येत असेल तर प्लीज ऐकू नका. फक्त एकच विषय आता सॉल्व्ह व्हायचा राहिलेला आहे, जे की सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे आणि त्यावर लवकरच निर्णय लागेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मी 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की ज्युडिशियरी रूल मध्ये लवकरात लवकर निर्णय घेतील. ज्युडिशरी रूल जे की आपले 2008 चे रूल्स आहेत MPSC चे, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसचे, तर त्यात लवकरात लवकर बदल होईल हे मी आता 8च दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं. तेही कशासाठी पेंडिंग राहिलं होतं, कारण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन बद्दल जे रिट पिटिशन फाईल होती त्यामध्ये ते बाकी राहिलं होतं. पण ते निर्णय लागल्या 8च दिवसात त्यांनी अमेंड केलं आणि आपल्या समोर न्यू ज्युडिशरी रूलचं अमेंडमेंट सुद्धा आता अवेलेबल आहे. सो प्लीज कुणाचीही वाट बघून किंवा नोटिफिकेशन येईल असं करू नका. येस, यू कॅन नॉट जॉईन एनी कोर्सेस. तुम्ही कोणते कोर्सेस लगेच जॉईन करू नका कोणत्याही क्लासेसला किंवा खूप सारे पैसे गुंतवू नका जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही. बट प्लीज सेल्फ स्टडी सुरू ठेवा. निदान 1-2 तास 3 तास तरी रेग्युलर एक पुस्तक घेऊन बसा किंवा तुम्ही युट्यूबवर किती सारे लेक्चर्स असतात त्यातनं तुम्ही नोटिंग करून अभ्यास करू शकता. सेल्फ स्टडी तर खूप चांगली गोष्ट आहे, सेल्फ स्टडी ही करू शकता. सो त्यामुळे अभ्यास बंद करू नका, माझं फक्त इतकं म्हणणं असतं. बाकी खूप साऱ्या गोष्टी आत्तापासून करण्याची गरज नाही आहे, आपण वाट बघू शकतो नोटिफिकेशनची. बट सेल्फ स्टडी तर तुम्ही नक्कीच करू शकता. ते 4ही लेबर कोड आपण प्रॉपरली कम्प्लीट करणार आहोत. अजून एक तुम्हाला सगळ्यांना बोलायचं की भरपूर विद्यार्थी म्हणतात की जे ही लेक्चर्स तुम्ही घेता ते आम्हाला युट्यूबवर प्रोव्हाइड करा.
युट्यूबवर लिंक डेली क्रिएट करून प्रोव्हाइड करणे इतका वेळ किंवा इतकं सोपं नसतं. मी ऑलरेडी क्लासेस पण घेते आणि त्यामुळे आणि जे विद्यार्थी क्लासेस घेतात तर मग त्यांचा क्लासेस लावण्याचा काय उपयोग असतो ते मला म्हणू शकतात. त्यामुळे प्रत्येक लेक्चर मी युट्यूबवर नाही टाकू शकत. जेवढी रिक्वायर्ड असतात, जेवढी मला असं वाटते की हे लेक्चर्स खरंच सगळ्यांनी बघितलं पाहिजे, हे खूप महत्वाचा पार्ट आहे, तर तसं मी नक्कीच प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. तर थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड कोऑपरेशन. बट स्टार्ट युअर स्टडी, डोंट स्टॉप इट. गॅप ठेवू नका आणि हे न्यू लेबर कोड्स आहेत याच्याबद्दलही कलेक्शन्स सुरू करा. थँक्यू सो मच.